जय गजानन जय तो संस्कृतम. रसास्वाद अन्योक्तींचा या आपल्या निरूपण मालिकेमध्ये पुढची अन्योक्ती आपल्या समोर भ्रमरान्योक्ती. ज्यांनी ज्यांनी अगदी शालेय जीवनात सुद्धा संस्कृतचा अभ्यास केला असेल, संस्कृत हा विषय त्यांना अभ्यासाला असेल, त्यांना कुठे ना कुठेतरी गेलेली आणि अनेकांना मुखोद्गत असणारी अशा प्रकारची ही सुंदर अन्योक्ती. किती सुंदर शब्दरचना आहे लक्षात घ्या. रात्रीर गमिष्यति भविष्यति सुप्रभातम भास्वान उदेष्यति हसिष्यति पंकजश्रीः इत्थम विचिन्त्य कोश गते द्विरेफे हा हंत हंत नलिनीम गजमुज्जहार. अत्यंत सुंदर अशा प्रकारची एक रचना आपल्या समोर त्यांनी सादर केलेली आहे. एक एक शब्द समजून घ्यायचा प्रयत्न करू. पहिल्यांदा त्यातला एक मूळ त्याच्या मागे जी असणारी कथा आहे की ज्या प्रसंगातून ही अन्योक्ती सुचली आहे कवीला किंवा त्यांनी जे पाहिलेलं आहे त्यातून त्याला जे लक्षात आलेलं आहे ते आपल्या समोर पहिल्यांदा समजून घेऊ. पंकज शब्दापासून आपण आरंभ करू. भले तो श्लोकामध्ये नंतर आलेला असेल, अन्योक्तीमध्ये नंतर आलेला असेल, पण त्या शब्दापासून त्या संपूर्ण रचनेला आरंभ होतो. म्हणून पंकज कशाला म्हणतात? पंकज दोन शब्द आहेत त्याच्यात, पंक आणि ज. पंक शब्दाचा अर्थ आहे चिखल, ज म्हणजे जन्माला येणे. जे चिखलात जन्माला येतं त्याला पंकज असं म्हणतात. पण आता गंमत पा कशी असते, हाच शब्द अशाला असा जर अर्थाच्या आधारे विचार करायचा झाला तर जसा पंकज म्हणजे आपल्याला पटकन कमळ माहिती आहे तसा पंकज शब्द चिखलात जन्माला आलेला या अर्थाने बेडकालाही लागू पडतो की नाही, मासोळीलाही लागू पडेल की नाही. ती सगळी चिखलामध्येच त्या पाण्यामध्ये जन्माला येतात. मग असे चिखलात जन्माला येणारे जे जे बाकीचे कृमी असतील, कीटक असतील किंवा तिथे असणाऱ्या वनस्पती असतील त्या सगळ्यांना पंकज म्हणता येतं, पण नाही म्हटल्या जात. रूढ शब्द कशाला झाला? फक्त कमळाला झाला. का कमळ इतकं महत्वाचं? भारतीय संस्कृतीने जे अद्वितीय प्रतीक आपल्या समोर ठेवले त्यात कमल पुष्पाचं प्रतीक ठेवलं. सगळ्या देवतांचं आवडतं असणारं, अनेक देवतांच्या हातामध्ये असणारं अशा प्रकारचं हे सुंदर कमळ. का कमळ एवढं महत्वाचं आहे? भारतीय संस्कृतीने त्या फुलाला सगळ्यात श्रेष्ठ का म्हटलं व्यवस्थित समजून घेता येईल आपल्याला. 5 प्रकारच्या ज्या महाभूतांचा विचार तुमच्या माझ्या जीवनामध्ये आहे, संपूर्ण विश्व ज्यांनी निर्माण झालेलं आहे त्या 5ही भूतांचा संबंध त्या कमळाशी आहे. म्हणजे जगातली प्रत्येकच गोष्ट पंचमहाभूतांनी तयार झाली, पण गंमत पहा उत्क्रांती कशी आहे कमळाच्या मध्ये ती आपल्याला समजून घेता येते या निमित्ताने. श्लोक तर आपण समजून घेऊच, त्या निमित्ताने आपल्याला हे समजून घ्यायचंय की कमळ चिखलात जन्माला येतं, पण लक्षात घ्या राहत चिखलात नाही. जसं मगाशी मी बेडूक म्हटला, तो जन्मालाही चिखलातच येतो आणि आयुष्य चिखलातच घालवतो, मरतोय चिखलात. कमळाचं तसं नाहीये. कमळाचा उत्क्रांतीचा जो भाग आहे तो समजून घ्या. ते जन्माला चिखलात जरी येत असलं तरी पहिल्यांदा पाण्यात येतं. वर पाण्यामध्ये येऊन पोहोचलं, स्वच्छ झालं, धुतल्या गेलं, पाण्यामध्ये आल्याबरोबर चिखल गेला मागे, नंतर पाण्याच्या वर आलं. याचा अर्थ हवेमध्ये आलं. वायू तत्वाचा विचार, चिखलात जन्माला येणे पृथ्वी तत्वाचा विषय, वर आलं पाण्यामध्ये जलतत्वाचा विषय, वरती वायूमध्ये आलं, हवेमध्ये आलं वायू तत्वाचा विषय. त्यानंतर ते सूर्याच्या तेजावर नियंत्रित होतं. म्हणजे सूर्य उगवला की उमलतं, सूर्य मावळला की मिटतं, सूर्याच्या दिशेने तोंड करून पलटतं. हा जो भाव आहे ते सगळे हिशोब लक्षात घेतले की तेज तत्वाचा संबंध लक्षात येतो आणि आकाशात तर ते विहरतच आहे कारण सगळीकडे आकाश पसरलेलं आहे या अर्थाने. म्हणून 5ही तत्वांचा विचार आणि त्यातही महत्वाचं मग सांगितलं तसं पृथ्वी, जल, वायू, तेज, उत्क्रांती त्याची आहे आणि ही उत्क्रांतीच त्याला श्रेष्ठ बनवते. म्हणून तर भगवान हातात घेतात, भगवंत डोक्यावर ठेवल्या जातं. ही जी रचना आहे ती समजून घ्या. ही उत्क्रांती तुमच्या माझ्या जीवनाची असली पाहिजे. आपलं जीवन कमलवत असलं पाहिजे. पण कमळाची एक पंचायत आहे, आपल्यासाठी नाहीये, पण ती कमळाची पंचायत ज्याच्यासाठी आहे त्याच्यावर अन्योक्ती लिहिली, भ्रमरान्योक्ती. काय होते नेमकं? ते हे कमळ जेव्हा उमलतं कमळाचा सुगंध पसरतो. त्या कमळाच्या गाभ्यामध्ये असणारा जो सुगंध आहे तो सगळीकडे पसरला आणि तो कमळामधला सुगंध भुंग्यांना आकर्षित करतो, अनेकांना आकर्षित करतो. प्रामुख्याने भुंग्याचं वर्णन केलं कारण तो मधुकर आहे. मध प्राशन करण्याकरता तो त्या कमळावर धावत सुटतो, कमळामध्ये येतो, बसतो, तिथे मस्त वाटतं त्याला.
किती सुंदर रचना आहे, लक्षात घ्या. काय होतं नेमकं, अशा पद्धतीने बसला तर येऊन, पण संध्याकाळ होते आणि जशी संध्याकाळ झाली तसं ते कमळ मगाशी म्हटल्या त्या पद्धतीने सूर्य तेजाने नियंत्रित असल्यामुळे जसा सूर्यास्त होतो तसं ते कमळ मिटतं. भुंगा राहिला आतमध्ये, मग अशी येऊन बसला होता, पण वास्तविक आतमध्ये त्याला अडकायची काही गरज नाहीये. इतकी प्रचंड क्षमता त्याच्यामध्ये आहे की लाकडाच्या एखाद्या तुळईवर इकडून बसला तर फोडून तिकडून बाहेर निघू शकेल, एवढी प्रचंड क्षमता त्या भुंग्यामध्ये आहे. लाकूडच्या लाकूड पोखरून टाकू शकतो, वृक्षाच्या वृक्ष पोखरून टाकू शकतो, पण टाकू शकणे आणि टाकणे याच्यात फरक आहे. नाही करत तो. का नाही करत? तो म्हणतो कशाला बाहेर पडायचंय, रात्रच आहे, नाहीतरी बाहेर जाऊन तरी काय करणार आहे, जाऊन कुठेतरी पुन्हा कशावर तरी बसायचं, त्याच्यापेक्षा ही किती मस्त आहे, किती आनंददायी आहे. सगळ्या गोष्टी तिथे एकत्र आहेत, मस्त सुगंध आहे, प्यायला मकरंद तिथं आहे, हवेवर आरामशीर झुलतच आहे, नाहीतरी मस्त आनंद वाटणारी गोष्ट आहे. पाकळ्यांचा मऊ सुत असा प्रकारचा स्पर्श आहे, रस आहे, गंध आहे, एवढ्या सगळ्या गोष्टी आहे. बाहेर जाऊन तरी काय करायचंय, म्हणून तो तिथंच बसून राहतो. आणि मग बसल्या बसल्या काय करतो, सुभाषितकारांनी आपल्यासमोर त्याचं वर्णन केलं. बसल्या बसल्या तो विचार करतोय. ही मागची सगळी पार्श्वभूमी लक्षात घेतली की मग आपल्याला सुभाषित लक्षात येतं, अन्योक्तिकारांना नेमकं काय सांगायचंय ते समजतं. मग असा तो कोशामध्ये अडकलेला जो भुंगा आहे तो विचार करतोय. काय विचार करतोय? रात्री ही गमिष्यती, रात्र जाणारच आहे, कधीतरी सकाळ होणारच आहे. एकदा सकाळ झाली की पुन्हा सूर्य उगवणारच आहे. सूर्य उगवला की त्या किरणांनी हे कमळ पुन्हा प्रफुल्लित होणार आहे. तेव्हा उडू, आता काय गडबड आहे, बसून राहू आरामशीर. आणि म्हणून तो तिथंच थांबलाय. रात्री ही गमिष्यती, भविष्यती सुप्रभातम, सुप्रभात होणार आहे. ही रात्र चालली जाईल. रात्र शब्दाचाच अर्थ आहे आयुष्यात आलेला काळवंडलेपणा. रात्र शब्दाचा अर्थ आहे आयुष्यात आलेला अंधकार. रात्र शब्दाचा अर्थ आहे आयुष्यात आलेलं दुःख. रात्र शब्दाचा अर्थ आहे आयुष्यात आलेलं बंधन. त्या कमळामध्ये अडकलेल्या त्या भुंग्यानी तो विचार केलेला आहे की नाहीतरी बंधनात आहे, बरोबर आहे, पण जाईलच ना बंधन, उठेल जाईल कुठं, कधी ना कधीतरी बदल होणार आहे. रात्री ही गमिष्यती, रात्र निघून जाईल. त्यानंतर काय होईल? भविष्यती सुप्रभातम, सुप्रभात होईल. प्रभात शब्दाला सुद्धा सुशब्द वापरला. नुसती प्रभात होईल नाही, सुप्रभात होईल. सुप्रभात शब्दाचा अर्थ बंदिस्तता नष्ट करण्याकरता जी झाली आहे ना ती सुप्रभात. म्हणून किती मजेदार रचना आहे, लक्षात घ्या. प्रभात तर सगळ्यांनाच होणार आहे, पण जे त्यावेळा उठतील त्यांच्यासाठी सुप्रभात आहे. उठणे याचा अर्थ जागृतीमध्ये येणे, आणि जागृती याचा अर्थ भगवंतांनी आपल्याला रात्री झोपायची सोय करून दिली. निद्रा हेही वरदान आहे आपल्यासाठी, कारण तिच्या आधारावर आपल्या जीवनातल्या अनेक गोष्टी घडणार आहेत, प्रकृती व्यवस्थित राहणार आहे. म्हणून रात्री झोप तेवढीच आवश्यक आहे, पण झोपेनंतर सकाळी भगवंतांनी उठवलं. भारतीय संस्कृती सांगते उठल्या उठल्या पहिल्यांदा भगवंताची कृतज्ञता व्यक्त करा. कशासाठी? उठवलं. काय खात्री होती? खात्रीच नव्हती आपल्याला. रात्री झोपले, सकाळी नुसती बातमीच यायची, झोपले ते झोपले आणि झोपेतच झोपले. होऊ शकतं असं, लक्षात घ्या. आपल्याला उठायची संधी भगवंतांनी दिली आणि मग शांतपणे विचार करा. भगवंताला वंदन केल्यानंतर का उठवलं, का उठवलं याचं चिंतन आहे. जे कालपर्यंत करता आलं नाही, केलं नाही, करू शकलो नाही, असं काहीतरी करायसाठी उठवलेलं आहे. जे कालपर्यंत नाही जमलं ते आज करून पाहू. पुन्हा एक संधी भगवान आपल्याला देतोय आपल्या उन्नतीची. त्यामुळे त्याला सुप्रभात म्हटलं. नुसती प्रभात नाही, तो भुंगा विचार करतोय रात्र जाईल, मग काय होईल? भविष्यती सुप्रभातम भास्वान उदेष्यती. भास्वान शब्दाचा अर्थ सूर्य, जो तेजस्वी आहे, तो तेजस्वी अशा प्रकारचा सूर्य भास्वान उदिष्यती, तो उगवणारच आहे. नंतर काय होईल? हसिष्यती पंकज श्रीही. श्री शब्दाचा अर्थ वापरला इथे सौंदर्य या अर्थाने. या कमळाचं सौंदर्य जे आहे, या कमळाचं फुललेपण जे आहे ते आपल्या समोर येणार आहे. कमळ उमलेल, फुलेल, आणि मग एकदा असं फुललं की हसिष्यती पंकजश्रीही. जणू काही एखादं मुख कमल उमलावं आणि ते उमलल्यानंतर हसण्याचा जसा आनंद असावा, प्रफुल्लितता असावी, तसं हे कमळ उमलणार आहे. सृष्टीचं जणू काही मुख कमल उमललेलं आहे, त्या सरोवराचं मुख कमल उमललेलं आहे अशा रचनेनी. आणि मग तसं एकदा झालं की केव्हा तोंड उघडतं? हसण्याकरता. तोंड हसण्यासाठीच उघडावं.
वाक्याचा अर्थ आनंदासाठी उघडावं, आपल्याला आनंद होईल त्याला उघडणे, त्याला हसिष्यती पंकजश्रीही, आणि आपण तोंड उघडल्यानंतर समोरच्याला आनंद झाला पाहिजे. मी बोललो आणि ते बोलणं ऐकून तुम्हाला जर संताप येत असेल, राग येत असेल, चीड येत असेल, कंटाळा आळस येत असेल तर उघडूच नाही ना असं तोंड. हसिष्यती पंकजश्रीही, पंकजश्री उमलते याचा अर्थ मुख कमलाला लावा, म्हणजे त्यातले वेगळे अर्थ आपल्याला हे लक्षात येतात की हळूच ते कमळ उमलेल. असं एकदा उमललं की मग उडून जाऊ, तो मूळ अर्थ सुभाषितातला आहे तो आपल्याला घ्यायचा आहे. विचार करतोय तो भुंगा रात्रभर. काय काय विचार करा आता सांगितलं तसं. रात्र जाईल, सकाळ होईल, सूर्य उगवेल, कमळ उमलेल. इत्थम विचिंत्य कोशगते द्विरेफे, त्या कोशामध्ये अडकलेला जो भुंगा आहे, त्या कमळरूपी कोशामध्ये बंधनामध्ये अडकलेला जो भुंगा आहे, इत्थम अशा प्रकारे विचिंतयती, तो चिंतन करतोय आणि अशा प्रकारे रात्रभर चिंतन करत बसला असा तो जो द्विरेफ. संस्कृत भाषेचे जे वेगवेगळे वैशिष्ट्य आपण पाहतोय त्यातला हे वैशिष्ट्य लक्षात घ्या. वरती आपण शीर्षकात लिहिलं भ्रमरान्योक्ती, पण सगळ्या सुभाषितात भ्रमर हा शब्दच नाहीये. आतापर्यंत आपण पाहत आलो ज्यांच्या ज्यांचा उल्लेख केला, मयूर असेल, गज असेल, चंदन असेल, चातक असेल, प्रत्येक शब्द होते. इथं गंमत आहे, इथं शब्दच नाही भ्रमर, मग त्याला भ्रमरान्योक्ती का म्हणायचं? त्या अर्थाचा दुसरा शब्द वापरला वृत्तात बसण्याच्या दृष्टीने, द्विरेफ. द्वि म्हणजे दोन, रेफ म्हणजे ज्याच्यामध्ये दोन र आहेत असा. कुठला शब्द आहे? वरती जे नाव दिलं ते त्याच्यामध्ये पहा दोन र आहेत. भ्र मधला एक र, भ्रम र मधला शेवटचा र. भ्रमर शब्दामध्ये दोन र आहेत आणि म्हणून भ्रमर आला, भुंग्याला द्विरेफ म्हटलं. किती वेगवेगळ्या पद्धतीने संस्कृतमध्ये शब्द निर्मिती होत असते आणि त्या शब्दांच्या मागच्या या छटा समजून घेतल्या की त्याचा आनंद कसा लक्षात येतो. भ्रमर शब्द वापरला, द्विरेफ शब्द वापरला, त्याच्यानंतर त्याच्या आवाजाच्या हिशोबात गुंजार्व शब्द त्याला वापरला, त्यानंतर त्याला मधुकर शब्द वापरला. वेगवेगळे शब्द, कारण जितके वेगळ्या वेगळ्या उच्चार येतील, वेगवेगळ्या उल्लेख येतील, त्या प्रत्येक उल्लेखाच्या वेळी वेगळा शब्द वापरायचा. श्रीमंती आहे ही लक्षात घ्या. रोज तेच ते नाही, प्रत्येक जागी वेगळं, प्रत्येक जागी वेगळ्या पद्धतीने रचना. द्विरेफ शब्द वापरला भ्रमरा करता, भ्रमर शब्दातूनच द्विरेफ शब्द तयार झाला असा तो द्विरेफ. विचार करत बसलाय, पण होतं काय नेमकं? हा हंत हंत नलिनी गजमुज्जहार. सकाळी सकाळी त्या तलावावर पाणी पिण्याकरता काही हत्ती येतात. आलेले ते हत्ती आतमध्ये सरळ शिरतात. ते कमळ समोर दिसतं, सोंडेनी तो कमळ उपटतो, वरती एकतर हवेत फेकून देतो किंवा पायाखाली घेऊन उडवतो. अशी रचना तो हत्ती करतो. दोन्ही परिस्थितीत एक तर कमळ फेकून दिलं तर आता ते उमलणार नाहीये, किंवा पायाखाली घेतलं तर विषय संपला. दोन्ही मध्ये तो भुंगा आतमध्ये तसाच मरून जाणार आहे. विचार करता करताच मरणार आहे. रात्र जाईल, सकाळ होईल, कमळ उमलेल, मी बाहेर पडील असा विचार करणारा तो गजाच्या द्वारे नष्ट होतो. एक अत्यंत श्रेष्ठ अशा प्रकारचा आध्यात्मिक अर्थ आपल्याला हे सुभाषित सांगतं. ते म्हणतं तुमच्या माझ्या जीवाची रचना अशीच आहे. जसा तो भुंगा प्रचंड क्षमता असून सुद्धा स्वतःच कमळात गुरफटून पडतो, तसं या संसारातून सुटण्याची क्षमता प्रत्येक जीवाच्या ठिकाणी असून सुद्धा तो संसारात फटतो का? जसं भुंग्याला वाटत होतं किती मस्त आहे कमळ, कशाला उडायचं, त्याच्यातलाच आनंद घेत राहतो तो. ती अवस्था जीवाची होते. या संसारातल्या आनंदामध्ये तो रमतो आणि मग संसार सोडून उडण्याची क्षमता असून सुद्धा भुंगा त्या कमळाला सहज पोखरू शकत असला तरी तो पोखरत नाही. तसा जो जीव या संसाराला सोडू शकत असला तरी सोडत नाही, बसून राहतो. म्हणजे केव्हा तरी आरामशीर याच्यातून मुक्त होऊ, काय गडबड आहे असा विचार करून संसारात गुंतलेला जो जीव आहे कधी ना कधीतरी काळाचा घाला येतो आणि मग असलेला हा जीव त्या संसारातच शेवटी मृत पावतो, मरण पावतो, तिथेच तो लय पावतो. ही जी अवस्था आहे ती आपल्याला भ्रमराच्या निमित्ताने सांगितली आहे. क्षमता असून सुद्धा स्वतःचे बंध न तोडण्याची जी वृत्ती आहे त्या वृत्तीकडे निदर्शन आपल्या समोर सुभाषितकार करतायत, अन्योक्तिकार करतायत आणि मग आपल्याला भ्रमराच्या निमित्ताने सांगतायत की लक्षात घे तुझ्यात क्षमता आहे बाहेर पडण्याची, पण
स्वतःला ओळखलं तर आत्मविस्मृत असणाऱ्या जीवाला आत्मोन्नतीचा मार्ग दाखवण्याची त्याची क्षमता दाखवून देणारं सुंदर सुभाषित. आणखीन एखादा असं सुंदर सुभाषित, एखादी नवीन अन्योक्ती पुढच्या भागात. तोपर्यंत जयतु संस्कृतम.